अविस्मरणीय असे खूप काही ठिकाणं तुम्ही प्रोग्राम केलेला, तर असा एक आठवणी खूप असतील पण एखादा शेअर करायला ऍक्च्युली आणि का वाटला तुम्हाला? ऍक्च्युली नसतं आठवलं मला, हा. पण आता योगायोगाने 4-5 दिवसापूर्वीच ना त्या इन्सिडेंटची आठवण झाली होती. हा हा योगायोगाने सांगतो कसं. तर मी काय आठवणीमध्ये काय असतं की आता समजा मी सेलिब्रिटीज बरोबर शो करायचो ना, तो शो झाल्यानंतर पण आणखी मजा यायची खूप. हो त्यांच्याकडून ते काहीतरी बोलायचे एकमेकांना, ते शिकायला मिळायचं काय काय. आणि काय ते मला पण असं वाटायचं अरे असं मिमिक्री मी पण करतो आता, असं ट्राय करायचो. ती खूप मजा होती. पण त्या दिवशी मला एक आठवला इन्सिडन्स. विषय निघाला होता संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या बद्दल. हम्म. तर कल्याणजी तुम्ही आता मगाशी म्हणालात ना की येशुदास बरोबर हो, मी फोटो षण्मुखानं, ते पण कल्याणजी आनंदचे नाईटच आहे. तुमचे खूप मेमोरेबल फोटो आहेत ते, आणखीन ऑडियन्सना पण आपण नंतर शेअर करूया. हो. पण मी बघितलेत, खूपच सुंदर, प्रश्नच नाहीत. तर ते काय झालं होतं की तेव्हा पण मी तो बावल्यांचा शो केला होता, कॉम्पेअरिंग तबस्सुम जी करायच्या. अच्छा, फुल तबस्सुम नाईट होती कधी त्यावेळेला? नाही. तबस्सुम नाईट पण वगैरे होतं किंवा ना. लिटिल वंडर्स वगैरे पण होतं. नाही, लिटिल वंडर्स. हा, कल्याण जाननजी त्यांनी खूप लोकांना आणलं पुढे. बरोबर. तर त्यांनी तो बहुतेक लिटिल वंडर नसेल, येशुदास नाईट काही असेल असेल किंवा काहीतरी. काही. येशुदास तेव्हा पण सुपर हिट होतं. पण ऑर्गन म्हणजे सगळं बाकीचं कल्याणजी भाईंचं, आनंदजी भाईंचं, त्यांची मुलं पण दोन्ही होती तिकडे. तर तेव्हा त्याच्यानंतर एक दिवशी काय झालं, त्यांना माझं ते बावल्यांचा परफॉर्मन्स खूप आवडला. तर त्यांच्याच नातेवाईकांमध्ये मला वाटते बहुतेक प्रिन्स प्लॅस्टिकवाले असावेत. हो हो, अच्छा, ते जे खुर्च्या बिरच्या हो, माहिती आहे. हा, माझ्या आठवणीप्रमाणे प्रिन्स प्लास्टिक वाले त्यांचे नातेवाईक. ओके. तो उनके फैमिली में बच्चा पैदा हुआ था हाँ, और उसका नामकरण था. अच्छा, तो नामकरण में सिलेक्टेड लोग थे, बराबर. उनके जितने मतलब उनके इनवाइटीज जो भी थे. नियर वंस. कल्याण जी भाई ने मुझे बुलाया, अरे वाह, बोला आपका वो पपेट का लेके आना. क्या बात है. अच्छा, यहाँ तक तो ठीक है स्टोरी. उन्होंने बुलाया ऐसा. मुझे वहां आने के बाद बोला ये बच्चे का जो नाम रखने वाले है ना, वो नाम सिर्फ माँ बाप को मालूम है, एक भी मेहमान को मालूम नहीं है. और आपको मैं बता रहा हूँ. क्या बात है. ये बताएंगे आप. वाओ. मैंने बोला ऐसा क्यों? बोले कुछ आप जब पपेट का शो करोगे ना, तो बात बात में बोलो आज नामकरण है, तो वो पूछेगा अरे पण बच्चे का नाम क्या है, ऐसा. फिर वो आपका जो गुड्डा है वो बच्चे का नाम बताएगा. वाह, मतलब उसके मुंह से पहला नाम बाहर जाएगा. हाँ. वाओ, क्या बात है. तो ये मेरे लिए तो बहुत ऑनर की भी बात. हाँ, मतलब अभी मैं इतने साल से ये कभी याद नहीं आया था, वो दिन कुछ बात निकली तो ये याद आया और अभी याद आया. देखो ऐसे लेकिन बहुत फिर सारे किस्से होंगे. हाँ, लेकिन ये भूलने जैसी बात नहीं है ना. बिल्कुल, बहुत बड़ी बात है. हाँ, बहुत ही भाई. वेरी नाइस. और कौन बोल रहा है कि ऐसा नहीं कि कल्याण जी भाई कल्याण जी भाई, बाप रे, ऐसा. जेम ऑफ अ पर्सन. बहुत नहीं, बहुत ही नहीं, उनका वो तो स्वभाव. कल्याण जी भाई भी, आनंद जी भाई भी. बिल्कुल. अभी भी कभी कभी मैं उनके बेटे आनंद जी, अपना आनंद जी के बेटे, उनका भी नाम दीपक ही है. Yes. उनको कभी कभी फोन करता हूँ मैं. अरे वाह, ऐसा. वाह वाह वाह. वॉज देयर अ मोमेंट इन बॉलीवुड परफॉर्मन्स दैट यू विल नेवर फॉरगेट? तो मेरे ख्याल से ये हमने अभी लिया. हाँ. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सेस मध्ये काय काय नवीन एक्सपेरिमेंट्स करून पाहिलेत का, किंवा करता का असे काही? हो. आणि बरोबर आम्हाला काही दाखवू पण शकतात, एक्सपेरिमेंट्स पण दाखवा, किंवा मी पण उत्सुक आहे खूप. आणि बघा इथे बसलेले आहेत ते सगळे, की चला तुम्ही बघा सांग काय असतं की तुमचे. तुम्हाला ऍक्च्युली ह्याचं दाखवणार होतं काहीतरी. तुम्ही मगाशी बोललात ना माइंड रिडिंग किंवा मेंटलिझम. हो, माइंड रिडिंगच्या वरती यायचं. तुम्ही पण मला मगाशी विचारलं की माइंड रिडिंगचं काही दाखवू शकाल का तुम्ही. हो पण काय होईल की आता आपण दोघंच कॅमेरा समोर आहोत. हो, बरोबर, आपण दोघंच आहोत कॅमेरा समोर. आम्ही इथे आहोत दोघंही. हा, तर हो, इकडे आम्हाला दाखवा ना दोघांनी. नाही, तर मी माइंड रिडिंगचं किंवा का दाखवू नाही इच्छित. हो, आहे ना, ऑडियन्सना पण समजून दे. हो, पण इकडे आणि इकडे का दाखवत नाही ते सांगतो. कारण मी यांना सांगणार तुम्ही काहीतरी आता मनात घ्या, आणि ते मी जर ओळखलं सिंगल तर पूजा. तुमच्या मनात एक संशय येईल की नाही, ते तुम्ही सांगून ठेवलं असेल त्यांना आणि मग ते त्यांनी बोललं. हो, त्यांना वाटू शकतं, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे तो आपण कधी असा लाईव्ह शो होईल, लाईव्ह शो आपण करूया, जरूर करूया. माझ्या मेंटलिझम ऍक्ट मधला एखादा मी काहीतरी दाखवू शकतो आता. हो, सांगा ना, म्हणजे कसं काय आम्ही ते काय दाखवायला? सायकोकेनेसिस करतो. तर म्हणजे त्याच्यामध्ये एखादी वस्तू इथे तिथे हलवली जाते असं. काय म्हणतात? तर आम्हाला हलवणार नाही ना?
तुम्हाला पण हलवू शकतो मी, नाही, नाही, मस्करीने खरंच विचार. त्यापेक्षा एक काम करूया, हा. मला तुमचा चष्मा देता का? पण चष्मा काढल्यावर तुम्हाला दिसू शकतं. मला वाचायचं काही नाही ना, वाचताना थोडं लागेल कदाचित, नाही, पण नाही. हा असं दिसतंय थोडं, असं करून बघू हा. शकतो. येस. आता हा तुमचा चष्मा, तिथे हा हो येस. आता ह्याला आहे ना, आपण काय करूया, एक मिनिट मी इथे ठेवतो, मी थोडा उभा राहतो.